प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत। दुसरी वंदू सारदाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणमजा दंडवत। आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत। आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत। आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका। कीर्तने उभे होती लोका कीर्तने कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका। टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा। दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत। प्रथम नमन करू गणनाथा 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 प्रथम नमन करू गणनाथा। ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे। माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणची देव होई गुरु। पडी देह भाव पुरवी वासनांती ते आपणा पाशी न्यावे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्याच परिचयाचा। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। सालाबाद प्रमाणे याही वर्षी पांडुरंग सोनाजी बाबा यात्रा महोत्सव निमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा। यामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मिळालेलं निमंत्रण सोनाजी बाबा संस्थान आणि पांडुरंग महाराज संस्थान तसंच समस्त ग्रामस्थ या सर्वांच्या एकोप्यानं घडवून आलेला हा सोहळा। ज्यांनी आज कीर्तन सौजन्य स्वीकारलं ते डॉक्टर अनिल भाऊ अमलकार, ज्यांचं अन्नदान मनोहरराव कवळे आणि प्रमोद पुंडलिकराव कवळे, त्यांनाही धन्यवाद। अधून मधून कुठपर्यंत आले किती वाजता येता असे म्हणणारे विनायकराव, यांनाही धन्यवाद। या संबंधाने उपस्थित माझे गुरुबंधू म्हणजे वर्गमित्र आळंदीचे 79 ते 83 हरिभाऊजी साबळे, नामदेवराव भारंबे, रामदासजी फाळके, तिघालाही वंदन। इकडचे गुरुबंधू छोटे असले तरी गुरुबंधूच आहे। गोपाल होता ना, गोपाल तुला तुझ्या कार्याला नमस्कार। इकडचे सर्व गायनाचार्य महाराज, टाळकरी महाराज, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी आणि त्यांची संस्था, त्यांनाही वंदन। मृदंगाचार्य तुम्हालाही नमस्कार। विणेकरी महाराज, भालदार, चोपदार, एक नंबर साऊंड सिस्टीम। अजिबात घाबरायचं नाही आता उद्यापासून। उद्याच्या महाराजाला म्हणाले का ढोक बाबानं कौतुक केलं, तू कोण लागलाय? एक नंबर। अजय होता कुठेतरी एकदा, हा बरोबर, ठीक आहे। सुंदर मंडप आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, शूटिंग वाले तुम्ही सुंदर आहे।
पत्रकार कोणी असेल त्यांनाही नमस्कार, फोटोग्राफर, स्वागत करणारे, या सगळ्या मीराबाई जनाबाई त्यांनी फुलं टाकत आणलं आम्हाला, तुम्हालाही नमस्कार. हे सगळे बारीक बारीक बसलेले आहे, व्यवस्थित बसले म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं सोनाजी बाबा संस्थान, पांडुरंग संस्थान आणि गावकरी या सर्वांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे. मंडपात पाऊल टाकल्यावर वाटतं की आपण कृष्णाच्या द्वारकेत आलो. इतका सुंदर मंडप, त्यालाही धन्यवाद. सगळे सुंदर केल्याबद्दल ग्रामस्थांना धन्यवाद. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन रोज रोज बाहेरगावचे श्रोते येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. या अभंगाचा प्रारंभ माझ्या शब्दाने, त्या माझ्यावर कीर्तन होईल एवढा माझ्यामध्ये मार्मी करताय. अरे भाऊ बंद कर मोबाईल. निवडणुकीचा काळ आहे. मोदी साहेबाचा आला असेल तरी त्यांना सांगा मी कीर्तनात आहे म्हणा. येऊ शकतात, मोठे लोक आहे. केला का बंद? बंदच करून टाक. विठ्ठल माझ्या विठोबाचा. विठोबा माझा आणि मी विठोबाचा, दोन्ही मध्ये प्रेम सारखेच आहे. आपण लक्षात घ्या, रामायणातलं चित्र डोळ्यापुढे आणा. लक्ष्मणजीला विचारा, तो म्हणतो रामचंद्र माझा आहे. भरताला विचारा, तो म्हणतो मी रामाचा आहे. प्रेमात काही फरक नाही. दोघाच्या प्रेमावर कीर्तन होईल एवढं प्रेम. पण फरक हा आहे, मी रामाचा म्हणणाऱ्या भरताला रामाचं ऐकावं लागलं. राम माझा म्हणणाऱ्या लक्ष्मणाचं रामाला ऐकावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. तसं माझा विठोबा आणि मी विठोबाचा, बस या दोन मराठीकडे लक्ष द्या. मी रामाचा आहे, राम माझा आहे. राम माझा म्हणणारा लक्ष्मण आहे बरं का, रामदास बाबा. लक्ष्मण, राम माझा. रामचंद्र वनवासाला निघाले तर लक्ष्मणजी मागे लागले. भैया मैं भी आता हूं आपके साथ. लखन तू क्या पागल हो गए करे? मैं बन जाए तुम्हें साता हो जाए सब अवध अनाथा जासू राजप्रिय प्रजा दुखारी सोन रूप अवस नरक अधिकारी. तू येऊ नको. अरे मी बापाचं वचन सांभाळतो, तू प्रजा सांभाळ. नेत नाही ना दादा तुम्ही? नाही. मग शेवटची भेट. आता तुम्हाला लक्ष्मण जिवंत दिसणार नाही. एवढं ऐकलं, होकार द्यावा लागला. माग उबिदा मातुस न जाई. जा सुमित्रा माईचं दर्शन घेऊन चल बाबा. इथं लक्ष्मणाचं रामानं ऐकलं. कारण काय? राम माझा. आता पुढचं ऐका. बरंच जे आले, वेळ कमी असल्यानं लवकर आले. दशरथजी मरण पावले. नंतर रामचंद्राच्या भेटीला लवाजम्यानिशी आले. चित्रकूटावर खूप विनंती केली, खूप विनंती केली. दादा चला घरी, दादा चला घरी. दादा नाही भरता. शेवटी पादुका दिल्या आणि पादुका भरताना डोक्यावर घेतल्या. जा राव भैया,
लेकिन 14वें साल के अंतिम दिन के सूर्यास्त तक आपकी राह देखूंगा। अगर सूर्यास्त अंतिम दिन का 14वें साल का हुआ, आप नहीं आए तो समझ लेना भरत मर गया, प्रणाम। दृष्टांत संपला माझा। राम माझा म्हणणाऱ्या लक्ष्मणाचं रामाला ऐकावं लागलं, मी रामाचा म्हणणाऱ्या भरताला वापस केलं, रामाचं ऐकावं लागलं। विठ्ठल विठ्ठल माझा विठोबा आणि मी विठोबाचा, हे साधू संतांचं ममत्व दोन ठिकाणी आहे, एक तर देवाच्या ठिकाणी अथवा संताच्या ठिकाणी। त्यांनी वास्तविक माझं पण हे दुःख देणार आहे। अहम ममेति भावयम कारणम बंध मोक्षयोः। माझं दुःखाला सुरुवात कुठून आहे? माझं नाही तर पेपर वाचत नाही का माणसं? रोज पेपर वाचतात। अमुक अमुक ठिकाणी एसटी पलटी झाली, 42 जखमी, 12 ठार, चहाचा घोट। सकाळची वेळ, चष्मा लावून शेजारचा आलं, पाटील पेपर वाचला का आजचा? हे काय पडलाय, बसा खाली, चहा घ्या। चहा जाऊ द्या, ते दुर्घटना। अरे काय दुर्घटना, 42 जखमी, 12 ठार, बस खाली, चहा आणणार आहे? अहो चहा जाऊ द्या पाटील, ठार मधली नाव वाचली का? अरे मेलेच पाहिजे, 135 कोटीच्या वर झाले, लोकसंख्या इतकी जगतात का? रोजच मरतात मुंगळ्यासारखी माणसाची, बस खाली, चहा घे। अहो चहा जाऊ द्या, ठार मधली नाव वाचा। चष्मा व्यवस्थित लावला, ठार मधली नाव वाचायला सुरुवात केली। 5व्या नंबरला जावाई ठार मध्ये उभा राहून चहाचा कप फेकला। काऊन? मरू दे ना, मुंगळ्यासारखी झाली म्हणतो ना, मेलीच पाहिजे म्हणतो। आता का रडतो? आता माझं दुःख देतय ते माझं पण। विठ्ठल दुःखाला कारणीभूत माझं पण आहे, पण प्रपंचावरच परमार्थावरच माझं पण हे सुखाला कारणीभूत आहे। आणि म्हणून संतांनी एक तर संताला माझं म्हटलं अथवा देवाला माझं म्हटलं। ज्ञानोबा माझा, माझ्या विठोबाचा वगैरे प्रेम, प्रेम प्रपंचातही आहे, प्रेम परमार्थातही आहे। प्रपंचही प्रेमाशिवाय चालत नाही, परमार्थही प्रेमाशिवाय होत नाही। दोन्ही क्षेत्रामध्ये प्रेमाची गरज आहे, पण दोन क्षेत्रातल्या प्रेमामध्ये फरक आहे। प्रपंचातलं जे प्रेम आहे ते वन वे ट्रॉफिक आहे। आम्ही ज्याच्यावर करतो ना ते दुसऱ्यावर करतो, ते तिसऱ्यावर करतं, असं पुढं सरकणारं प्रेम प्रपंचात आहे। ते दृष्टांत तुम्हाला माहिती आहे। राजा जंगलात आला, मुलगा नाही, साधू प्रसन्न झाला, फळ दिलं। हे फळ राणीला खाऊ घाला राजे, पुत्र होईल तुम्हाला। राजे घरी आले, राणीला फळ दिलं, हे फळ खा बरं का। एक साधू बाबा म्हणाले आपल्याला मुलगा होईल। राणीनं 2 दिवसानं ते फळ प्रधानाला दिलं, प्रधानानं 2 दिवसानं ते फळ वेश्येला दिलं, आणि वेश्येनं 2 दिवसानं तेच फळ राजाला दिलं। राजानं फळ तपासलं, हे तर मागच्या रविवारी मीच दिलं होतं, मग फिरून खामगाव मार्गे माझ्याकडे आलं कसं? आता राजानं उलट चौकशी, वेश्या, राजाचा आवाज आहे, येश्या, अरे केशाले का ते तस, जी सरकार, फळ आलं कुठून? मला प्रधानजीनं दिलं। प्रधानजी, जी सरकार, फळ आलं कुठून? राणी साहेबांना दिलं। राजा डोकं बदलून रडला, धिक्कार असो माझा। अरे माझं प्रेम राणीवर, राणीचं प्रधानावर, प्रधानाचं वेश्येवर, हे प्रपंचातलं प्रेम। आम्ही ज्याच्यावर करतो ते आमच्यावर करेल नाही, ते त्याच्या पुढच्यावर करतो। बापाचं प्रेम मुलावर आहे, पण मुलाचं त्याच्या मुलावर आहे, हे लक्षात ठेवा। जून महिना 7 जून होऊन गेली, रामदास बाबा टीना होत्या, आपल्याकडे टीनाच म्हणतात ना का, पत्रा काय काय म्हणा ना काय। दुपारचे 12 वाजले, त्या टीना तापल्या होत्या, म्हणून 27 वर्षाचा मुलगा वर गेला टीनाची दुरुस्त करायला। टीना तापलेल्या, त्याचा 65 वर्षाचा बाप, बाळासाहेब अरे जहरासारखं ऊन आहे, टीना तापल्या, पायात नाही काही, डोक्यात नाही, बिमार पडशील बाबा, उतर खाली। बाबा आज रविवार आहे, पुन्हा 8 दिवस सुट्टी नाही मला, पावसाचे दिवस आहे, तुम्ही शांत राहा बरं।
पुन्हा 10 मिनिटानं बाप. आता बाप आहे, मुलाला काय कळतं? हे बाप झाल्यावर कळत असतं बरं का. अरे जाऊ द्या, भिजलो तरी चालेल, उतरा खाली. बाबा शांत राहा बरं तुम्ही. मुलगा थोडा तापला. 15 मिनिटांनी पुन्हा बाप. बरं का नामदेवराव. अरे अर्धा तास झाला भाऊ, अरे पायात नाही चपला रे, टिना तापल्यावर ऊन, उतरा खाली. म्हाताऱ्या शांत राहा, हो घरात बरं. म्हाताऱ्याला वाटलं आता काय करावं, पण म्हाताऱ्यानं विचार केला माझा बाळू कसा उतरल, म्हणून वरच्या बाळासाहेबाचा बाळू 1.5 वर्षाचा पाळण्यात होता. हे नीट डोकं चालवा, मी काय सांगतो. बुडा घरात आला, बुडा पाळण्यातला उचलला नातू 1.5 वर्षाचा, गल्लीमध्ये पोतं टाकलं, त्याच्यावर नातू बिना कपड्याचा, आणि तिथं तंबाखूला चुना मळत बुडा उभा राहिला. उन्हाचं तापलेलं ते लेकरू कोवळा कातडी जे रडायला लागलं, मग बाळासाहेबाचं लक्ष गेलं. दृश्य पाहिलं, बुडा उभा आहे, तंबाखू खाते, तिथं लेकरू पोत्यावर. बाबा, अरे का डोक्यात फरक झाला का? ते आजारी पडेल लेकरू, 1.5 वर्षाचं, गुन्हात टाकलं. राहू दे जरा वेळ. काय राहू दे, त्याला सावलीत घ्या. राहू दे जरा वेळ. अरे आजारी पडेल ते सावलीत घ्या. माझं ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे? माझा बाळू सावलीत येत नाही तोपर्यंत तुझा घरात नेत नाही. मग मी उतरतो, मग हे उचलतो. कळलं ना तुम्हाला मी का सांगतो? अरे बापाचं प्रेम त्याच्या मुलावर आहे, पण त्याचं प्रेम त्याच्या मुलावर आहे. हे जे प्रपंचातलं प्रेम आहे हे पुढे सरकणार आहे. पण परमार्थात देवाचंही प्रेम भक्तावर आहे आणि भक्ताचंही प्रेम देवावर आहे. नीट ऐका. किती शपथ घेऊन सांगतात, तुझी अनवाहीन गा देवराया, देवराया, तुझी अनवाहीन गा देवराया, हे तंबाखू देवराया, तुझी अनवाहीन गा देवराया, देवराया रे, तुझी अनवाहीन गा देवराया, देवराया, प्रभु आवडते जीवा सुनिया, आवडते जीवा आवडते जीवा सुनिया, आवडते जीवा कानडिया रे, कानडिया विठोबा, कानडिया, कानडिया, जियान बाई नगा देवराया, बहु आवडते जीवा सुनिया, बहु आवडते जीवा सुनिया, बहु आवडते जीवा सुनिया, तुझी अनवाहीन गा देवराया, आवडते जीवा सुनिया, आवडते जीवा सुनिया, आवडते जीवा सुनिया. भक्ताला विचारा, शपथ घेऊन सांगतात, तुझी अनवाहीन गा देवराया, किती प्रेम. अरे बहु आवडसी जीवा पासोनिया. इथे शब्द तो का वापरला? सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. आता इथे जेवढे बसलेले मायबाप श्रोते, प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. जीवाच्या संबंधाने देहावर आहे आणि देहाच्या संबंधाने कपड्यावर आहे. हे लक्षात ठेवा. जर मुंबईला बसलं, कडक इस्त्रीचे कपडे, सदऱ्याची घडी मोडल म्हणून बाकड्याला टेकलं नाही खामगाव पर्यंत, मुंबई ते खामगाव, बाकड्याला नाही टेकलं इस्त्री मोडल म्हणून. पण खामगाव 50 किलोमीटर राहिलं होतं, एसटी पलटी झाली, खाली पडलं, जखम झाली. आता सदरा फाडला आणि जखमेला गुंडाळला. का? आता देह महत्वाचा आहे, सदरा महत्वाचा नाही.
सदऱ्यावर प्रेम आहे पण देहाच्या संबंधानं. गुरुवर्य भाऊसाहेब सांगायचे, खूप सेवा आमच्या रामदास बाबांनी भाऊसाहेबांची केली, खूप सेवा शेवटच्या श्वासापर्यंत. त्यांचा आशीर्वादही त्यांना की रामदास उद्याला काही नसेल पण आज कमी पडणार नाही. आहे ना, तसंच वस्तुस्थिती आहे की नाही. खूप सेवा केली भाऊसाहेब ओरोलीकर. ते सहज आपण प्रवचन ऐकायचं, नर कपड नको डरत है, नर कपड नको ना, असं म्हणायचं, सहज म्हणायचं बरं का. मजा पहा शब्दाची. नर कपड नको डरत है, नर कपड नको ना. मंदिरात गेल्यानंतर दंडवत घालताना कपडे मळतील म्हणून माणूस घाबरतो. नर कपड नको डरत है, पण दंडवत न घातल्यानं नरकाला जाईल याला भीत नाही. नर कपड नको डरत है, नरक पडन को ना. म्हणजे कळलं ना, कपड्यावरचं प्रेम. कपड्यावर पाडला सादरा. गोपाल उभाच आहे का रे, राहू दे. सदरा फाडला गोपाल आणि जखमेला गुंडाळला. का? आता देह महत्वाचा आहे. बरं, देहावर प्रेम कुठपर्यंत आहे? जीवावर बीतत नाही तोपर्यंत. डॉक्टरनी तपासलं, मुलाला बोलून घेतलं बाहेर, तिकडे पाय गुडघ्यातून तोडावा लागतो. बाबालाच बोला ना तुम्ही, बाबा तुमचा पाय गुडघ्यातून तोडावा लागतो. गुडघ्यातून? अहो माझा मुलगा एक दिल्लीला आहे, त्याला येऊ द्या, 15 दिवसात निर्णय घेऊ. 15 दिवसानं कमरीतून काढील. आज सांगा, आज गुडघ्यातून तोडावा लागतो. मग आताच्या आताच तोडा. का? प्रेम नाही का? अरे आता जीव महत्वाचा आहे, गुडघ्यापासून पाय गेला तरी चालेल. लक्षात आलं ना? कपड्यावर प्रेम आहे पण देहाच्या संबंधाने, देहावर प्रेम आहे जीवाच्या संबंधाने. सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. संत सांगतात, बहु आवडसी जीवापासून. संताला विचारा, ते म्हणतात आमचं विठोबावर प्रेम जीवापेक्षा आहे. बरं, विठोबाला विचारा, तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते. दोघांचंही पहा. संत म्हणतात आमचं प्रेम जीवापेक्षा देवावर आहे, आणि देव म्हणतोय माझं प्रेम प्राणापेक्षा भक्तावर आहे. त्या प्रेमापोटी, अरे तो देव तर आहेच पण गुरुही होतो. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय कैसा प्रेम भाव, माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपण माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, ऐसा प्रेम भाव कैचा. अरे देव तर आहेच पण गुरुही होतो. आपणची देव होय गुरु, तो देव तर आहेच.
बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, बढिया माझा पंढरीराव, बढिया माझा पंढरीराव, बढिया माझा पंढरीराव, बढिया माझा पंढरीराव, आणि बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो हा देवाचाही देव, बळीया माझा पंढरीराव, एको देव, बस वगैरे 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 मध्ये सगळं आलं. देवता आहेच पण गुरुही होतो. आपण पहिल्या वर्षाला चला आता. फाळके बाबा, निकम बाबा, पहिल्या अध्यायात देव काहीच बोलले नाही. ते सगळे पाहिलं ना तिकडच्या पार्टीचे वगैरे 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 मध्ये शेन यौर भैरमध्ये रथम स्थाप, सेन यौरू भैर मध्ये रथम स्थापय मेच्युत. दोन सैन्याच्या मध्यभागी मादारात नेऊन उभा करा. अर्जुन गाडी मालक आहे, भगवान ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरला ऐकावं लागलं. पण रथ उभा केला मध्यभागीच, पण नेमका द्रोणाचार्याच्या पुढे. आणि जर दुर्योधनाच्या पुढे उभा केला असता का जास्त डिझेल जळलं असतं का देवाचं? पण देव चतुरा तू शिरोमणी, त्यांना माहित आहे दुर्योधनाच्या पुढे जर रथ उभा केला तर गीतेचा जन्म होत नाही. दुर्योधनाला पहिल्या भेटीत जर पाहिला असता ना, भूतकाळ आठवला असता देवाच्या पुढे, आणि लाल डोळे करून भगवान, तर हे काय लागलं रे, तर जाऊ द्या लेकर बाहेर, तिकडे जाऊ द्या, जाऊ दे, ते एक एक लागण झाली, आता एक लगी जात दुसरे जाऊ द्या, मागे जाऊ द्या, उठा उठा उठा, काही नाही, मला वाटलं चांगलं बसल, ते नाही बसल, इकडे असे बाजूला जाऊ दे थोडे, ना ते थांबत नाही, ते लागण झाली, खूप जागा आहे तिकडे, जाऊ दे इकडे, नाही ते ते उठणारच आहे. मोठी माणसं दोन चार पुढे येऊन जा त्यांच्या, या म्हणून मोठी माणसं या पुढे, ते बसू द्या मागच, तसे तुम्ही बसा मोठी माणसं. अरे ऐकायला का 4-5 श्रोते प्रसन्न पाहिजे पुढचे, असे असले तर कोणताही महाराजांना ना तुम्ही महाराष्ट्रात नापासच. श्रोत्याची प्रसन्नता हे वक्त्याचं भांडवल आहे. बरं, एक सेकंद मी पुढे जात नाही 10च्या. पुणे जिल्ह्यात सकाळी होतो तरी 7ला बरोबर गाठलं की नाही, वेळेच्या बाबतीत नाही. मला वाटलं एखादं उठलं असेल, ते येऊन बसलं की दुसरं, त्याला वाटलं तिसरं, मजा निघून जाते. हा बस, विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरा पहिल्या भेटीत जर पाहिला असता दुर्योधन तर भूतकाळ आठवला असता, अर्जुनाचे लाल डोळे झाले असते. भगवान, यही दुर्योधन है जिन्होंने दुशासन को आदेश दिया था कि जाओ दुशासन बाल पकड़कर खींचकर लाओ सभा में द्रौपदी को, हमें आदेश तो भगवान से उड़ाना है. एकदम लढाई सुरू झाली असते. म्हणून रथ द्रोणाचार्याच्या पुढे उभा केला आणि अर्जुन म्हणतोय, देवा मी पार्थो द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिदला. पहिल्या अध्यायात नाही बोलला, ते सगळे तत्र उपस्थित पार्थ पितृ पिता महान आचार्यान मातुरान भातून पुत्रान पौत्रान सखी सता ससुरान सुहृदचैव शेन यौरू भयोरपी चाकण रोड पाठ करायचं ठिकाण आमचं.
अजून तसंच आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये बोलायला सुरुवात केली देवाने, पण व्यावहारिक कुतस्त्वा कश्मलम इदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्गीयम कीर्ति क्रम क्लैब्यम स्मागम पार्थ यतत्वय नव पद्धते शूद्रम हृदय दौर्बल्यम तेक्त्वा उत्तिष्ठ परंतप सांडे हे मूर्खपान गुटी के धनुष्यबाण. त्यामुळे निश्चित भ्रमातला संशयात आला. पण सुरुवात केली कथम भीष्म महम संके द्रोणांचे मधुसूदन. हे माझे गुरु आहे. तुम्हीच सांगता गुरुदेवाचं पूजन करावं आणि त्यांच्या पुढे युद्धाला प्रवृत्त करता. तरी काय भस्मासुर अर्जुन म्हणे लाजसी ना कर्मी लाजसी ना महागुरी कर्मीस होता. इथपर्यंत गेले. शांत हो, शांत हो अर्जुना. मला माहिती आहे ते तुझे गुरु आहे, तू त्यांचा शिष्य आहे. पण आता गुरुजी ताज घ्यायला आले का तू शिकायला आला? खरं सांग. अरे गुरु असले तरी आता ते कौरवाचे प्रतिनिधी आहे आणि शिष्य असला तरी तू पांडवाचा प्रतिनिधी आहे. आता गुरु शिष्याचं नातं आश्रमात प्रतिस्पर्धी या नात्यानं गुरुवरही विजय मिळवणं सध्या तुझा क्षत्रिय धर्म आहे. आणि मग अर्जुनानं कबुली जबाब दिला. शेवटी 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 कारण एकच तास आहे त्याच्यासाठी मी आपल्याला तिथं नेलं. काय कबुली जबाब? शिष्यस्तेहम शादी माम ताम प्रपन्नम. मी तुमचा शिष्य आहे देवा. झालं ना? ज्या अर्थी अर्जुन म्हणतो मी तुमचा शिष्य आहे, त्या अर्थी देव अर्जुनाचा गुरु आहे. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. त्या प्रेमापोटी देव तर आहेच, पण गुरुही होतो. एवढंच नाही, भक्ताची जी देहभावात्मक वासना एक पारमार्थिकही आहे आणि ही देहभावात्मक शब्द आहे. पारमार्थिकही वासना पूर्ण करतो आणि देहभावात्मकही वासना. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन काम्य कोणात गेले. बराच वेळ खूप सुंदर ठिकाण अर्जुन त्यानं ते ठिकाण पाहिलं. देवा मला तहान लागली, पाणी पिऊन दे. अर्जुन गेले. निर्मळ पाण्याचे झरे, मयुराचं नृत्य, कोकिळ पक्षाचं गायन, हरण उड्या मारतात, फळानं लदबदलेले वृक्ष आहे, फुलानं सुंगारलेल्या वेली आहे. पाणी तर प्याला, पण मनात आलं इथं जर सुभद्रा असती तर मी तिथंच होतो म्हणून सांगतो. नुसतं मनात आलं. लगेच बांगड्याचा आवाज आला मागून. पाहिलं सुभद्रा. सुभद्रे आताच आठवण केली बुवा तुझी. काय योगायोग. ती म्हणली मी पतिव्रत आहे, मनोगत ओळखते पतीचं. बैस. बसली सुभद्रा. गोष्टी रंगल्या आणि देवानं आपल्या बोटातली अंगठी सुभद्रेच्या बोटात घातली आणि सांगितलं आता 9 वाजले बरं का सुभद्रे, तो देव येईल, जा निघून. सुभद्रा गेली निघून. आला देव. अरे किती पाणी पितो, 8 वाजल्यापासून तास झाला तरी. चल जायचं आपल्याला. देवा तुम्हाला इथे थांबा वाढाल इतकं सुंदर स्थळ, नंतर कधीतरी येऊ. आणि मग अर्जुन आणि भगवान कृष्ण रथात. सुभद्रेच्या बोटात अर्जुनानं जी अंगठी घातली होती, गोष्टीमध्ये नेमकं बरं का रामदास बुवा, घोडे हाकताना तेच बोट अर्जुनाच्या तोंडापुढे करायचे. खूपच ठिकाण चांगलं आहे रे. इथंच बसला दृष्टांत बरं का. हे माझे 27 गुरुबंधू आहे. माझ्या आईचा सप्ताह असतो ना, आईच्या स्मरणार्थ दरवर्षी 7 दिवस. 105 वर्षाची आई होती, गेली. दरवर्षी काहीतरी नवीन करतो. यंदा सगळ्या गुरुबंधूंना अंगठ्या सारख्या दाखवा ना.
तसाच खडा, तसंच वजन, तसंच 32 गुरुबंधूंना केलं. हे याच्यासाठी दृष्टांत तिथला आला म्हणून सांगितलं. त्याच्यावर ढोक बाबा लिहिलेला आहे. बरोबर त्याच बोटात घातल्या तेव्हापासून तशाच आहे. ते अर्जुनात सांगतो मी, बरोबर बोट करायची. अर्जुन म्हणायचा अंगठी माझीच आहे पण याच्या बोटात कशी आली? बरं विचारावं तरी कसं? एकदा पुन्हा येऊ बरं का अर्जुना? हो पुन्हा येऊ, अंगठी माझीच आहे. रथ जेव्हा पोहोचला अर्जुन सुभद्रेकडे, सुभद्रे अंगठी कुठं आहे? कुठली अंगठी? झाडाखालची. कुठलं झाड? जंगलातलं. अहो मी घरीच आहे, सासूबाईला विचारा. कोणती सासूला? तू आली नव्हती? नाही. मग विचारावं कसं? देवाकडे आले. देवा वाईट वाटून घेऊ नका. काय नाही वाईट वाटून घेऊ नका, पण तुमच्या बोटात जी अंगठी आहे ती माझीच आहे. असल बाबा, पण तुमच्या पोटात कशी आली? तूच घातली असेल. कुठं? झाडाखाली. देवा मी तर सुभद्रेच्या पोटात घातली होती. अरे त्यावेळेला मी सुभद्राच झाले. म्हणजे माझ्या प्रिय भक्ताची वासना पूर्ण करण्यासाठी कधी कधी त्याची पत्नी सुद्धा होतो. पडिये देह भाव पुरवी वासना, 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 पडिये देह पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह पुरवी वासना, पडिये देह पुरवी वासना, अंतिते आपना वासिनावे, अंतिते आपना वासिनावे, अंतिते आपना वासिनावे, अंतिते आपना वासिनावे, अंतिते वासिना, अंतिते आपना वासिनावे, पडिये देह भाव पुरवी वासना, 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 अंतिते आपना, अंतिते आपना वासिना, पुरवी वासना, अंतिते आपना, अंतिते आपना वासिना, म्हणी देहभाव पुरवी वासना. त्या प्रेमापोटी देहभावात्मक वासना त्याचीही पूर्तता करतो. राजा देवीचा भक्त होता. ऐश्वर्यात देवीची पूजा चाललेली. देवी पायापासून गळ्यापर्यंत, कानापर्यंत, डोक्यापर्यंत सोन्याच्या अलंकारानं राजाची पूजा. ब्राह्मण मंडळी मंत्रघोष करत होते. राजा महापूजा करत होता देवीची. आणि तिथून 85 वर्षाचा म्हातारा वारकरी चालला. ए बोर्यो, 85 वर्षाचा, गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, जर्मनचं ताट, तांब्या प्लास्टिकचा, 2 तुळशीच्या माळा, गोपी चंदन, खांद्यावर झेंडा.
जाता जाता राजा पूजेमध्ये रमलेला असताना जाताना राजाला पाहून वारकऱ्यांनी नमस्कार केला. पाया पडावे माझे भांडवल, नमस्कार केला. वारकरी दिसता. राजा म्हणला, हो मायबाप. अरे काय रे तुमचा विठोबा, आणि काय तुमचा विठोबा, आणि काय तुम्ही त्याचे भक्त, पंढरीचे वारकरी, शिळे तुकडे पार करी. काय तुमच्या देवाजवळ रे? 1.25 रुपयाची माळ आहे आणि 11 रुपयाचं पिवळं फडकं नेसलं आणि तेच चाली लावलं म्हणतात तुळशी हरगळ आकाशे पितांबर. तुळशी हरगळ माळ 1.5 रुपयाची आणि 11 रुपयाचं पिवळं फडकं, काशे पितांबर, तुळशी हरगळा काय, आणि सगळे 12 रुपयाचं तुमच्या देवाजवळ. आमची देवी बघ 10-20 किलो सोनं असेल पायापासून. वारकरी कपड्यानं फाटका होता, पण अभिमान दुखावल्यामुळे पडशीन पताक खाली ठेवली. काय म्हणता राजे, आमचा विठोबान 12 रुपयाचं कपडे आणि आम्ही भिकारी. तुम्ही ज्या देवीची बढाई मारताना राजे, ते आमच्या विठोबाच्या दरबारात झाडूच्या कामावर आहे. आता नीट ऐका. राजा उठला, आमची देवी झाडूच्या कामावर आणि तुमच्या विठोबाच्या दरबारात. हो राजे, नसली तर माळ तोडून टाकेल. दुसरं काय करते, सरड्याची धाव कुपापर्यंत माळ तोडून टाकेल. पण असली तर हा तुझा झेंडा खांद्यावर घेऊन पायी वारी तुझ्या विठ्ठलाची मी राजा करीन. आता नीट आहे का बरं का, टावखाले सगळे. चला आता राजान वारकरी पंढरपूरला निघाले. वारकरी मनातून घाबरलेला, पांडुरंगा तुम्हाला संकटात आणावं माझी इच्छा नव्हती, पण तुमच्या फाटक्या वारकऱ्याचा अभिमान दुःखी केला यानं. तुमची निंदा केली म्हणून मला सहन झालं नाही, म्हणून मी बोलून गेलो की ज्या आमच्या विठोबाला भिकारी म्हणतोस, तो ज्या नगराचा राजा आहे ते नगर सोन्याचं आहे, आणि ज्या देवीची बढाई मारतो ती आमच्या विठ्ठलाच्या दरबारात झाडूच्या कामावर आहे. एवढ्या 2 गोष्टी तयार ठेवा देवा पंढरपुरात यायच्या आधी. वारकरी रडत चालला बरं का, रडत चालला राजासोबत. आणि एक लक्षात ठेवा, देवाला वेदांताच्या भाषेपेक्षा असुरूची भाषा लवकर कळते. रडावं पण दोघांसाठी रडावं. एक तर देवासाठी रडावं, नाही तर संतासाठी रडावं. संसारासाठी रडू नये. रडायचं असेल तर दोघांच जवळ रडावं. एक तर पांडुरंगाजवळ रडावं, नाही तर सोनाजी बाबाजवळ रडावं. अरे अश्रू पुसणारे फक्त 2 आहे जगात. संसारिकाच्या जवळ रडू नका, छाती काढून चालत जा. वो भी रोने वाले आप भी रोने वाले, कौन किसी के आंसू पोछेगे. तुम्ही जर रडला ना 2 मिनिट तात्पुरतं म्हणतं ते वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, वाईट झालं. आणि तुम्ही गेला की अख्ख्या गावात जाहिरात करतं, आलत काल सकाळी आणि ढसा रडलं पठ्ठ्याजवळ, अशी विनामूल्य सेवा करतं ते तुमची. म्हणून छाती काढून चालत जा प्रापंचिकाच्या पुढून. जर रडायचं असेल तर सकाळी पांडुरंगाच्या मंदिरात येऊन रडा, नाही तर सोनाजी बाबाजवळ रडा. अश्रू पुसणारे जगात फक्त 2 आहे. आणि अश्रूची भाषा, अश्रूमध्ये ही ताकद आहे. पा तुमच्या मावल्यांच्या भाषेत सांगतो, बाळाला वाटतं का आईनं लवकर लक्ष द्यावं, त्यानं मम्मी 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 नाही करायचं. दोन्ही हातानं कपाळ बदलून रडावं, की स्वयंपाक थांबून मम्मी पळते आणि लेकराला घेते. ही जशी रडण्यातली ताकद व्यवहारात आहे, तीच परमार्थातली सांगतो. वारकरी रडत निघाला. विठ्ठल पंढरपूर जवळ आलं तसं वारकऱ्याची धाकधूक वाढली. 2 गोष्टी दिसल्या पाहिजे देवा, 2 गोष्टी दिसल्या पाहिजे. नगर सोन्याचं पाहिजे. आणि जेव्हा चंद्रभागेच्या जवळ आल्यावर हे नगर बरं का राजे, ज्या आमच्या विठ्ठलाला तुम्ही भिकारी म्हणता, गरीब म्हणता, ते आमच्या विठोबारायाचं नगर. आणि जेव्हा राजानं उंच टाचा करून पाहायला सुरुवात केली, झळझळीत सोन सडा, झळझळीत सोन सडा, झळझळीत सोन सडा, झळझळीत सोन सडा.
म्हणतो सोज्वळा बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. हरिभाऊ कबूल केलं राजानं. वारकरी दादा मान्य करतोय मी, तुमच्या पांडुरंगाचं नगर सोन्याचं आहे. तरी वारकऱ्याची भीती संपली नव्हती. का? वारकरी मनात म्हणतोय देवा 6 माही परीक्षा झाली, वार्षिकचा एकच पेपर, यानं अर्ध कबूल केला. आता फक्त देवी तिथं झाडू घेऊन उभी दाखवा, बस झालं, जमलं. वेळ कमी होता ना, आले. आता मी तरी काय करू. महाद्वारात आले. राजाचं लक्ष गेलं तर देवी झाडू घेऊन महाद्वारात. राजानं विचारायच्या आधी देवीनं विचारलं, राजा तू इकडे कुठं रे? म्हणलं आई तुम्ही इकडे कुठं? मी काय आज आली का रे? हे सेवा माझ्याकडेच आहे दररोजची. राजाच्या डोळ्याला धारा लागल्या रामदास आणि वारकऱ्याला लोटांगण घातलं. वारकरी दादा चुकलं माझं, तुमच्या विठोबाची निंदा केली. आणि वारकरी हुंदके देऊ देऊ रडू लागला. अहो कशाला वाईट वाटून घेता दादा, आता कबूल करतोय ना मी. देवी इथं दिसली सेवेला, नगर सोन्याचं आहे. आता तरी वारकऱ्याला रडू आवरेना. अहो आता कशाला रडता, तुमचं खरं आहे. रडू रडू सांगितलं, राजे आज मनातलं बोलतो. 10 वर्षाचा होतो, 10 वर्षाचा, तेव्हापासून पांडुरंगाची वारी करतो. आता 85 चालू आहे. 75 वर्ष न चुकता वारी केली. पण माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो, मी नगर सोन्याचं पाहिलं नाही आणि देवी झाडूच्या कामावर बघितली नाही. पण माझा अभिमान दुःखी केला ना तुम्ही, म्हणून मी बोलून गेलो की आमच्या विठोबाची निंदा करता. अरे तुमची देवी झाडूच्या कामावर आहे आणि नगर आमचं सोन्याचं आहे. पण मी पंढरपुरात यायच्या आधी माझ्या पांडुरंगानं या फाटक्या वारकऱ्यासाठी दोन्ही गोष्टी तयार ठेवल्या, याचं रडू येतं. पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, आपणा देहभावात्मक वासना, पारमार्थिक वासना, त्याची पूर्तता करणारा पांडुरंग परमात्मा. या प्रेमापोटी देव तर आहेच पण गुरुही होतो. आणि पडिये देहभाव पुरवी वासना, एवढीच वासना नाही, अंती ते आपणा पासी न्यावे. नामदेव रायानं सांगितलं, मला आता जीवन यात्रा संपवायची बरं का. कधी? आषाढी वारीमध्ये. आषाढी एकादशीला वारी असते ना, बस त्या मोठ्या वारीत दर्शन घेतलं. हे नीट आहे का, मी प्रमाण देऊन बोलतो, आम्हाला सवय आहे. आमच्या गुरुजींनी शिकवलं की आधी प्रमाण पाठ करा, मग कीर्तनकार व्हा, टिपणं पाठ करून नाही. प्रत्येक बोलण्याला पुरावा पाहिजे. जो बुवा पुरावा देत नसेल त्याला पुरावा. म्हणून पांडुरंगाचं दर्शन नामदेवरायाने घेतलं आणि विनंती केली. आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी. नामा विनवी विठ्ठलाचे, नामा विनवी विठ्ठला, नामा विनवी विठ्ठलाचे, नामा विनवी विठ्ठला. आज्ञा द्यावी भूमदसे, आज्ञा द्यावी भूमदसे, आज्ञा द्यावी भूमदसे, आज्ञा द्यावी भूमदसे. समाधी विश्रांती घ्यावया, समाधी विश्रांती घ्यावया, समाधी विश्रांती घ्यावया, समाधी विश्रांती घ्यावया. आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी.
प्रमाण आहे का नाही. आषाढ शुद्ध एकादशी देव विनवी नामा विनवी विठ्ठलासी आज्ञा द्यावी हो मजसी समाधी विश्रांती घ्यावया का आयुष्य कळसाशी आले. बस आता संपलं देवा. देव म्हणले नामा एक विनंती आहे, ही वारी आता शुद्ध वारी आहे. फक्त माझी विनंती आहे 15 दिवस थांब. 15 दिवस. तेव्हा तारखी नव्हत्या 750 वर्षापूर्वी. म्हणून देवाचं प्रमाण आहे. देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी. पक्ष समजते ना तुम्ही, समजता तो पक्ष नाही, 15 दिवसाचा पक्ष. हा नंतर भलते डोके चालवाला. अभंग समजून घ्या. देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी आणि पूर्वील अंतरी गुज तुझे. फक्त 15 दिवस थांब. 15 दिवस झालं. नामदेव रायांनी जो संकल्प केला होता, अभंग 4 कोटी शिल्लक राहिले. नामा म्हणे आई निवड केली, निकीन राहिले ते बाकी 4 कोटी. आयुष्य संपलं. मग नामा होता वैकुंठासी, देव विनवी तयासी. अरे ते कार्य अपूर्ण आहे ना. 4 कोटी अभंग लिहायचे आहे ना. मग काय करू देवा. देहू गावामध्ये बोल्लोबा मोरे नावाचे सज्जन ग्रहस्थ आहे. त्यांच्या पोटी जन्म घ्या. बोल्लोबाचा पुत्र होणे हे वैकुंठात सांगतायत देव. बोल्लोबाचा पुत्र होणे ना आज्ञा देत नारायणे. आणि त्या बोल्लोबाची पत्नी आहे कनकाबाई. म्हणून देवाच्या सांगण्यावरून नाम सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटात. आला कनकाईच्या पोटात. आला कनकाईच्या पोटात. नाम सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटात. वैकुंठा आला कनकाईच्या पोटात. ते तुकाराम महाराज. पण येताना कबूल करून घेतलं. जातो देवा अवतार घेतो. पण बाकीच्यांच्या प्रेत यात्रा निघतात ना, राम बोलो भाईराम, राम नाम सत है सतबिना गत नाही. ती भानगड चालणार नाही. मग शेवटच्या दिवशी तुला घ्यायला यावं लागेल तर जातो. हे कबूल करून घेतलं. मी त्याकरता वेळ घेतो आपल्या अंती त्या आपणापास. बस कशासाठी चाललं हे तुमच्या लक्षात आलं असेल. हा बुवा कुठून कुठं चालला. विठ्ठल कबूल करून घेतलं. शेवटच्या दिवशी तुम्हाला यावं लागेल. ठीक आहे बाबा. आणि कार्य तुकोबारायचं संपलं. कार्य संपलं म्हणजे साधू संत थांबत नाही. आमची सवय आहे. डबल बेल झाल्यावर आम्ही मागणं सामान घेऊन पळतो एसटीच्या. तर ते आधी सामान बांधून बसतात स्टँडवर, एसटीची वाट पाहतात. कार्य संपलं आणि विनंती सुरू केली. तुम्ही सनकाधिक संत म्हणावे तर कृपावंत. पुढे काय एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंडिता नमस्कार. तुका म्हणे माझा आठवा मोळ लवकरी पाठवा. सनकाधिक संत म्हणाले आमच्यापेक्षा जलद गतीनं काम होईल याकरता ज्याच्यावर बसतं त्याला विनंती करा. गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुड म्हणला हो मी मोटरसायकल किक मारल्यावर स्टार्ट होणार. पण तो बाबा झोपून आहे ना. मग तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेष म्हणला जाग करतो पण काम होईलच याची शाश्वती नाही. कारण प्रकरण आई साहेबाकडे. तेव्हापासूनची पद्धत आहे. अरे भाऊ जर साहेबानं काम केलं नाही तर मॅडम कडून. त्याच्यात कास्तकार फार हुशार. कास्तकार अशिक्षित असू द्या पण काम करण्यात असा हुशार असतो. 3 वर्ष हेलपाटे घालतो साहेब काही काम करत नाही. मग त्यानं डोकं चालवलं. खामगावला गेलं. तिथंच भाजीपाला घेतला.
ताजे टोमॅटो, वांगे, रताळू, बटाटे, कांदे, कोशिंबीर, वाटाण्याच्या हिरव्या शेंगा, हिरवा हरभरा, भेंडी, गवार, 2 पिशव्या फुल भरल्या. 2 पिशव्या घेऊन साहेबाच्या बंगल्यावर. त्याला माहित आहे साहेब ऑफिस मध्ये आहे. वाचून मला कुठले आपण बालेगाव इकडे कुठं साहेबाकडेच वानवळ आणला शेतातला, घेतलं तिथंच खामगावात. ताजा भाजीपाला आहे आपल्या शेतातला आहे. थांबा मॅडमला विचारतो. वॉचमॅन आज गेला. मॅडम भालेगावचा एक कास्तकार आहे, 2 पिशव्या फुल भरल्या आहेत. टोमॅटो, वांगी, रताळू, बटाटे, कांदे, वाटाण्याच्या शेंगा, गवार. तोंडाला पाणी सुटलं ना मॅडमच्या. आण म्हणाव, आण म्हणाव, आण म्हणाव. ओळख नसताना आण म्हणाव. 2 पिशव्या ठेवल्या. कुठल्या भाऊ, कुठल्या बाबा तू? भालेगावचा आहे मॅडम. तू साहेबाचा परिचय आहे ना? जेवण करतो का? चहा नाही, दोन्ही झालं. चहा झाला, जेवण झालं. परिचय कसा काय? 3 वर्ष झाले हेलपाटे घालतो. कामच करत नाही साहेब गरीबाचं. कोणतं काम आहे? अमुक अमुक काम आहे. जा घरी जा. आल्या आल्या तुझं पहिलं काम साहेबाला करायला सांगते. उद्या सरळ ऑफिस मध्ये ये. 10 वाजता तुझं काम झालेलं असेल. म्हणजे साहेबांनी काम केलं नाही तर मॅडम कडून करून घेण्याची पद्धत असल्यामुळे पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती. दिशिया सर्वांसोबत वसील झाले. विनायकराव आणि देव बाप्पा आले. चला घ्यायला आलो. म्हणजे देवा दशमी आहे, पाहुणे घराशी आज आले. ऋषी कशी काय करू? उपचार खूप मोडकी दरित पाण्या माझी रांधेल्या कन्या. देवाचं जेवण झालं. चला घ्यायला आलो. थांबा देवा उद्या एकादशी आहे. बरोबर नेमकं आलं. एकादशी उद्याच आहे. ठीक आहे, जमलं ते काय योग असते. अंगठ्या आल्या एकादशी आहे. अहो ते रुसले, ते त्यांनाही द्यावा लागल्या पुन्हा करून. ते पा ड्रायव्हर रुसले, पुन्हा आणल्या. ते म्हणले तुमच्या गुरुबंधूला ओळखलं. आम्ही 24 तास गाडीत हा ना, सर्वांना पुन्हा ऑर्डर द्यायला लागली. पण तेच वजन, तेच माप. ते 32 असे दाखवते. त्या फोटो काढले आपण. मजा, तुमचं प्रेम आहे एकमेकाचं. बस अजून आता हे 27 जण आमच्या घरी. छापत नाही मी नाव, छापत नाही. 3 कीर्तन करतो दिवसाला. एक 9 ते 11, मग 11 ते 12:30, दुसऱ्याचं 2 ते 4. तरी एखादं रुसतच. आम्ही काय जेवायला आलो का? आम्हाला काय कीर्तन दिलं नाही? गण्या रुसला होता आपला गण्या. आम्हाला का नाही कीर्तन दिलं? बाकीच्याला दिलं. आणि मग समारोप करताना अक्षरशः मला भरून येतं. आम्ही उपवाशी राहिलो, एकमेकाच्या भाकरी हिसकावून खाल्ल्या. तेव्हाचा काळ 79चा. सणाच्या दिवशी उपवाशी राहायचो आपण, कारण पाऊस आला की पाळी बंद. तो सगळे आठवतं, पण अजून एकमेकाला विसरलो नाही. आणि मग निरोप समारंभाचं 2 मिनिट बोलताना गहिरून येतं. म्हटलं माझे रक्ताचे नाते आहे ते इष्टिटीसाठी भांडतात, आणि हे गुरुबंधूचे नाते कीर्तनाची सेवा नाही दिली म्हणून भांडतात. पवित्र. मला वाटलंच होतं हे तिघही ब्रह्म विष्णू महेश असतीलच. आज झालं. एकादशी तिथून वाढलं. उद्या एकादशी आहे देवा, जागर करून जाऊ. मग झाले द्वादशी. चला थांबा. देव दशमीला आला आणि तुकाराम बीज साजरी का करतात हे नीट ऐका. दशमीलाच आला देव. 3 दिवस थांबून घेतला. द्वादशी सुटली. चला ना आता. थांबा देवा, गावातलं कोणी येते का एकदा चौकशी करतो. फिरले तुकोबार आहे, कोणी यायला तयार नाही. आता निघा. नाही का
होळी आहे ना, होळीची पोळी खाल्ल्याशिवाय गावकऱ्याची इच्छा दिसत नाही गाव सोडायची. होळी होऊ दिली, झाली ना होळी. आता आजची प्रतिपदा बरं का देवा, आज एक चक्कर मारतो, उद्या फायनल. मग बीजेला निर्णय झाला. तर दशमी पासून आला, अजून तुकाराम बीजेचा सप्ताह दशमीला सुरू होतो आणि बीजेला संपतो. कारण देव दशमीला आला तुकोबारायला घ्यायला. मग झालं, चला आता. मग पिंपळीच्या झाडाजवळ दुपारची वेळ, तुकोबाराने सर्वांना नमस्कार केला. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. अरे कुठे जातो? अरे माझा देव आला बाबा, तुम्हाला माहित नाही, 5-7 दिवस झाले, वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. का? मला कबूल केलं होतं की तुकोबाराय शेवटच्या दिवशी घ्यायला मी येईल. ठरल्याप्रमाणे अंतकाळी विठो आमासी पावला, अंतकाळी विठो आमासी पावला, अंतकाळी विठो आमासी पावला, अंतकाळी विठो आमासी पावला. कुणी सहित झाला गुप्त तुका, कुणी सहित विठो आमासी पावला, या न्यायानं अंती ते आपणा पासी न्यावे. म्हणून देहभावात्मक वासना त्याची पूर्तता करतो आणि पारमार्थिक वासनेची पूर्तता करतो. त्या प्रेमापोटी माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. आपणची देव होय गुरु, यात नवल नाही, पण देहभावात्मक वासनेची पूर्तता आणि पारमार्थिक वासनेची पूर्तता. पण ये देहभाव पूर्वी वासना आणि पारमार्थिक वासना अंती त्या आपणा पासी न्यावे. अर्धा तास आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, ढोक मारत बिघडलेल्या घड्या दुरुस्त करणे हे तडजोड नाही. नामदेवराव, मीच उशिरा जात नाही. एकदा शूटिंग वाले आपण हा आनंद घेऊचा. सर्वांनी हात वर करा. एवढं घ्या बरं का, पेपरला देऊ द्या, पहिल्या पानावर येऊ द्या. मोठ्या मोठ्या शहरातल्या मी म्हणणाऱ्या लोकांना कळू द्या की छोट्या खेड्यात केवढाले सप्ते होतात म्हणून. एवढे हात येऊ द्या पहिल्या पानावर. सोनाजी बाबा आणि पांडुरंग यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सोनाजी बाबा संस्थान, पांडुरंग संस्थान, भालेगाव ग्रामस्थांच्या वतीनं घडवून आलेला अखंड नाम सप्ताह, त्या सप्ताहामध्ये भजन करणारा जनसागर, एवढी बातमी उद्या पहिल्या पानावर येऊ द्या. एका तालात भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. विठोबा रखुमाई एक बाबा, एक हात वर, एक शाबास, एक हात वर, एक ताल वाढत ना, एक बरोबर एका तालात. एक घाई नाही. असं टाटा बिर्लाला आनंद नाही हा. याला म्हणतात हरिभाऊ. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, बाबा नाचत असतील वैकुंठात, माझे लेकर कसं भजन करतात. आनंद आहे. आता एकच मिनिट, खरोखरचा मिनिट येतो संप्रदाय बरोबर
विठोबार कुमारी विठोबार कुमारी कुंडली जगत गुरु सोनाली बाबा संत गजानन गाडगे महाराज गाडना समर्थ सद्गुरु दिना हरि बाबा चाल घ्यायची का नंतर घ्यायची लवकर घ्या माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव शाबास शाबास माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा 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 प्रेम भाव आपण जे होया देवा गुरु आपण जे देव होया आपण देवा होय गुरु पडे रे हवा गुरु विवासना पडे रे हवा गुरु विवासना आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु पडिय देह भाव पुरवी वासरा पडिय देह भाव पुरवी वासरा अपना आपना पासना तिथे आपना पाशिया अंतिते आपना पाशिया आ
माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव आपणचे देव होय गुरु पडिये देहभाव पुरोई वासना अंती ते आपणा पासी न्यावे. एवढंच नाही तर जीवनभर माग पुढे उभा राहून त्याचा सांभाळही करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, 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 मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आली महाराजा, आलिया आली महाराजा, आलिया सांभाळीत, मागे पुढे उभा राहून सांभाळे करतो. हे सर्वांना दृष्टांत माहिती असल्यामुळे सांगून वेळ घेत नाही. द्रौपदीच्या मागे आणि अर्जुनाच्या पुढे. बायको पाठीशी घातला, आपण पुढा राहिला. रोजचा नियम होता, सूर्य मावळला म्हणजे देव खाली उतरायचे, युद्ध संपलं म्हणजे हात द्यायचे, उतरा मालक. अर्जुनराव मग हाताला धरून उतरायचे रोज. पण युद्ध संपलं, उतर अर्जुना. तुम्ही ड्रायव्हर आहे, मी गाडी मालक. मी जास्त संपली रोजची, उतर खाली. तुम्ही उतरा खाली. अरे उतर म्हणतो तर ऐके ना. दिला ढकलून, अर्जुनाला ढकलून दिला खाली, टाकली उडी देवानं, अख्खा रथ पेटला. अर्जुन म्हणला, देवा आज जर तुमच्या नंतर उतरलो असतो तर दुसरं इंधन आणायची गरज नव्हती, त्यातच भागलं असतं. म्हणून तुला म्हटलं आधी उतर. पण इतके दिवस रथ पेटला नाही, आज कसं काय पेटला? तुला काय वाटतं अर्जुना, पलीकडच्या पार्टीला काय मातीचे द्रोण होते का रे? एक एकाचे नाही मनोव्यापारे, विश्वची होई संवारे. पण तू 18 दिवस सुरक्षित राहिला, मी पुढे होतो म्हणून. अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या मागे. देवा उभा मागे पुढे, देव 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 उभा मागे पुढे,
तुम्ही हं? देव उभा मागे पुढे आणि त्याला मी तरी काय करू, योग आहे. देव उभा मागे पुढे म्हणून उगवी कोडे संकट. अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या मागे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आघात निवाराया. भक्तावरचे आघात स्वतःवर घेतो. हा, त्या लक्ष्मणा, मित्रविंदा, रुक्माई. आता तशी रुक्माई आपल्याकडच्याच आहे. आपला विदर्भ बरं का, कोणाला किती बढाई मारू द्या, विदर्भाची बरोबरी नाही करू शकत कोणी. विदर्भ, कारण पंचकन्या. पहिलं महत्व विदर्भाचं काय आहे? पंचकन्या. एकाच गावच्या 5 पोरी आहे, मालेगावच्या नाही. बरं का साहेब, तुम्ही सांगा स्वाभिमानानं भाषणात. 5 मुली एका गावच्या, पुराण काळापासून. राजा दशरथाची आई, रामचंद्राची आजी, तिचं नाव इंदुमती, अज राजाची पत्नी. 3 पिढ्या सांगितल्या मी. अज राजा दशरथाचा बाप म्हणजे अज राजा रामाचा आजा, रामाची आई कौसल्या, कौसल्याची सासू इंदुमती, ती कौंडण्यपूरची. एक झालं, अजून 4 राहिल्या. चौकारलेच आहे माझ्या. एका गावच्या 5 जणी, पंचकन्या. इंदुमती राजा दशरथाची आई, कौंडण्यपूरची. दमयंती नळे राजाची पत्नी, कौंडण्यपूरची. सगर राजाची पत्नी केशिनी, कौंडण्यपूरची. अगस्ती मुनीची पत्नी लोपामुद्रा, कौंडण्यपूरची. आणि रुक्माई कौंडण्यपूरची. 5 जणी. लक्षात राहील का तुमच्या? हो म्हणत जाणं, होला काय खर्च आहे का? लोपामुद्रा, दमयंती, इंदुमती, केशिनी आणि रुक्माई. 5 जणी एकाच गावच्या आहे, विदर्भातल्या. अजून काय कमी राहिलं होतं? छत्रपती शिवाजी राजाची आई आमच्या विदर्भातली. अरे आमचे माणसं परिस्थितीनं गरीब असेल बरं का साहेब, पण मनानं धनवान आहे, मनानं श्रीमंत आहे. त्याचं कारण आई साहेबांनी मागून घेतलं.